उन्हाळ्यामध्ये जेवणाची इच्छा अजिबात होत नाही, त्यासाठी झणझणीत असं काहीतरी मी तोंडी लावण्यासाठी बनवते. भाकरीसोबत जबरदस्त हे कॉम्बिनेशन लागतं. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. तुम्हाला अजून झणझणीत पाहिजे असेल तर ज्या लवंगी मिरच्या मिळतात अगदी तिखट असतात त्या पण तुम्ही इथे घेऊ शकता आवडीनुसार. मिरच्या मी इथे धुवून पुसून घेतल्या आणि याचे देठ काढून घेते. ही मधून आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे, म्हणजे स्लिट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला एवढी मोठी नको असेल तर ती अर्धी करून घेऊ शकता, किंवा पूर्ण जर मोठी मिरची असेल खूप तर ती अर्धी करून घ्या, किंवा अशी लांब पूर्ण ठेवलीत तरी चालेल, किंवा मिरचीचे छोटे छोटे तुकडे केलेत तरीसुद्धा चालेल. ही मिरची मी इथे पूर्ण अशी लांब कापून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे 2 चमचे. तेलामध्ये जिरे घालायचे आहेत. मस्त असं तेल तापलंय बघा. आता यामध्ये जी पण मिरची चिरून ठेवली आहे ती यामध्ये घालायची आहे. याच्यावरती चवीपुरतं मीठ घालते मी, म्हणजे मिरची लवकर सॉफ्ट होईल आणि शिजली जाईल. यामध्ये आपण पाणी घालत नाही आहे, त्यामुळे आधीच मी मीठ घातलं. आता ही मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. लो हीटवरती परतून घ्यायची आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. आणि हलकीशी आता भाजायला लागली आहे बघा. याचा रंग बदलेपर्यंत आणि ती सॉफ्ट होईपर्यंत मी इथे मिरची ही लो हीटवरती परतून घेतली आहे. आता यामध्ये हिंग घालायचं आहे थोडासा, गरम मसाला पाव चमचा, धणेपूड थोडीशी, पाव चमचा धणेपूड घातली, आणि अगदी किंचितशी हळद आणि लाल तिखट घातलं. लाल तिखट फक्त रंगासाठी आणि चवीसाठी घातलं. मिरची आधीच तिखट आहे त्यामुळे जास्ती नाही घातलं. लो हीटवरती मसाले परतून घेतले. आता इथे मी 4 चमचे दही घेतले आणि हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजेच एकसारखं असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे दही या मिरचीमध्ये घालायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता दही यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची आधीच आपण शिजवून घेतली आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि यातलं पाणी आटेपर्यंत ही मिरची मी शिजवून घेते आहे. भाकरीसोबत ही दह्यातली मिरची अप्रतिम अशी लागते. जेवणासाठी काही नसेल तर फक्त भाकरीसोबत आणि जोडीला थोडंसं दही घेतलं तरीसुद्धा मिरची ही मस्त लागते, कारण ही मिरची कमी तिखट आहे. जर तिखटाची असेल खूप जास्त तर तोंडी लावणीसाठी घेऊ शकता. ही दह्यातली मिरची तयार झाली आहे. आता ही मी बाजूला ठेवते आणि याच्यासोबत गरमागरम अशी मी भाकरी बनवते आहे. फक्त आमटी भात बनवला असेल तरीसुद्धा तोंडी लावणीसाठी तुम्ही ही झणझणीत अशी दह्यातली मिरची घेऊ शकता. ही मिरची फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 2 ते 3 दिवस खाल्लीत तरी चालेल. बाहेर टिकणार नाही, कारण आपण यामध्ये दही घातले, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ती 2 ते 3 दिवसापर्यंत वापरू शकता. गरमागरम भाकरी पण तयार झाली आहे. त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी दह्यातली मिरची कशी वाटली तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.